It's getting. नमस्कार, मी अनघा एरंडे. आपल्या बरोबर आज आहेत मीना देवधर. मीना देवधर बद्दल सांगायचं म्हणजे ह्या आपल्या मराठी विश्वाच्या पहिल्या वुमन प्रेसिडेंट होत्या. नॉट फॉर 1 टर्म बट फॉर 2 टर्म्स. मराठी विश्व ही जी संस्था आहे आपली, ज्याच्यात मी सध्या बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे, ह्या संस्थेला सगळ्यांची खूप देणं आहे आणि सगळ्यांना खूप ह्याच्याकडून मिळालेलं आहे. Men and women alike, both men, women presidents, board of directors, secretary, treasurer, vice presidents, हे जे सगळे volunteers especially, हे जे सगळ्या लोकांनी मराठी विश्वला जे आतापर्यंत जी सहायता दिली आहे, त्याच्यामुळे आज मराठी विश्व is doing so great. We are going to be hosting our first our convention in Atlantic City in August, from August 11 to 14 this year. आणि मला ह्याबद्दल खूप अभिमान आहे की आपल्या मराठी विश्वाच्या 40+ इयर्स मध्ये 10 विमेन प्रेसिडेंट्स होऊन गेल्या आहेत. आणि मला कोणीतरी आता कालच कोणतरी एक एक्स प्रेसिडेंट, मेल प्रेसिडेंट भेटला आणि ते मला म्हणत होते की ऍक्च्युली वी डिड व्हेरी वेल अंडर विमेन प्रेसिडेंट्स. ऍक्च्युली मला इतकं बरं वाटलं ते ऐकून. आणि मला म्हणाले, अनघा, आय लुक फॉरवर्ड टू युअर सिरीज. जेव्हाही तुझी सिरीज अनाउन्समेंट होते, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि आय रीड इट, आय रीड तुझी प्रस्तावना मी ऐकतो, बघतो, आणि त्याच्यानंतर we see the we see the YouTube video and it's very well done. So thank you very much. I'm not going to say his name. पण समता ही महाबळ आपलं जे मराठी विश्वाचं घोषवाक्य आहे, हे सगळ्यांनाही, मराठी विश्वाचे जितकीही एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स, ट्रस्टीज, व्हॉलंटियर्स, ह्या सगळ्यांनी खूप काय काय दिलेलं आहे. पण आपण आज बोलत आहोत मराठी विश्वाच्या फर्स्ट वुमन प्रेसिडेंट बरोबर. त्यांचं नाव आहे मीना देवधर. सो मीना, वेलकम टू दिस प्रोग्राम अँड आय एम सो ग्लॅड यू आर डुईंग इट ऑल्सो. तर माझी आणि तुझी भेट आता मागच्या 2-3 वर्षातच झाली आहे. मलाही कधी माहित नव्हतं की यू हॅड बीन नॉट वन्स बट ट्वाइस आपली वुमन प्रेसिडेंट. म्हणजे 2 वर्ष. या तू 2 टर्म साठी तू आणि पुनीत मराठे, तुम्ही दोघीच आहात ज्या 2 टर्म साठी 2 वर्ष. टर्म नाही, 2 वर्ष. बर. आणि तुझ्याबद्दल आता मी तुला सांगते की तुझ्याबद्दल जरा सांगायला, की परिचय करून द्यायला. गो अहेड. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल, अनघा, थँक्यू सो मच. मला माहितीये, वेन यू केम अप विथ दिस आयडिया ऑफ इंटरव्ह्यूइंग सगळ्या मराठी प्रेसिडेंट्स, विमेन प्रेसिडेंट्स, स्त्री अध्यक्षांचा इंटरव्ह्यू घ्यायचा, मला खूप आवडली होती कल्पना. आम्ही सगळ्यांनी ती उचलून धरली. पण मला ना पुढे असं वाटलं की मी खूप अशी महत्वाकांक्षी किंवा खूप अचिव्ड किंवा अकम्प्लिश्ड अशी नाहीये, तर मी काय बोलणार म्हणून. पण मग मला वाटलं की ठीक आहे ना, म्हणजे मी जी आहे ती आहे, तशी लोकांना कळेल. आणि आणि मला दुसरा असा मुद्दा लक्षात आणून दिला गेला की त्यामुळे तुझा जो गोल आहे किंवा तुझं जे प्लॅन आहे 10 जणींचा इंटरव्ह्यू घ्यायचा, तो एकामुळे इनकम्प्लीट राहणं तो किंवा कमी राहणं बरोबर नाही, म्हणून मी तयार झाले. पण सो मनापासून तुझे आभार. थँक्यू. तर तुम्हाला तुमच्याबद्दल थोडासा परिचय करून द्या, बिकॉज आय नो तुम्ही महाराष्ट्रात वाढला नाही आहात, म्हणजे तेवढं मला माहित आहे. ते शैलाकडून मला कळलं, म्हणजे शैलाच्या इंटरव्ह्यूच्या वेळी. तर तू थोडं तुझ्याबद्दल सांग. हो, मी पूर्वीची म्हणजे माहेरची मीना लिमये. बडोद्यातच वाढले. बडोद्यात माझ्या पणजोबांच्या वेळेपासून घेतलेल्या हार्ट ऑफ द सिटी असं 3 मजली एक छान टुमदार घर होतं आणि तिथे मी एकत्र कुटुंब पद्धतीत वाढले. आजी, आजोबा, काका आणि आम्ही असे सगळे 10-12 जण तरी एका वेळी घरी असायचो. आणि खूप माझं बालपण अतिशय प्रोटेक्टिव्ह ह्याच्यात गेलं. एकच शाळा, संबंध थ्रू आउट.
बडोदा तेव्हा खूप छान होतं. त्यातल्यात अवघ्या 2 मैलाचा परिसर म्हणजे माझं पूर्ण जग होतं. माझं कॉलेज सुद्धा तेवढ्यातच होतं आणि त्याच्या पलीकडे काही फारशी माहिती नव्हती. त्यावेळेला टीव्ही पण नव्हते. खरोखर म्हणजे जग पण सगळं खूप वेगळं होतं त्यावेळचं आणि अतिशय साधं असं बाळबोध अशा वातावरणात मी वाढले तिकडे. आणि मी माझं हे म्हणायचं तर मी थोडीशी इंट्रोव्हर्ट म्हटलं तरी चालेल. पण म्हणजे मला माणसांची आवड नाही असं अजिबात नाही. मला माणसं खूप आवडतात. जॉइंट फॅमिलीत मी खूप माणसांच्यात वाढले आणि माणसांना आनंदी इन माय स्मॉल वेज आय लाइक टू डू थिंग्स. काहीच मी मोठ्या स्केलवर किंवा मोठ्या ह्यानी असं केलेलं नाहीये. पण आय लाइक टू मेक म्हणजे कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसला किंवा हे दॅट रिअली दॅट रिअली त्याचं मला खूप अप्रूप आहे म्हणजे. तर असं असं सगळं आहे आणि त्याच्यात मी मग बडोद्यातच कॉलेजला गेले. होम सायन्समध्ये फूड्स अँड न्यूट्रिशनमध्ये डिग्री घेतली. ओके. तर बडोद्यात म्हणजे मी कॉलेजमध्ये जायला लागले तेव्हा बडोद्यात एक संस्कार मंडळ म्हणून एक संस्था आहे. श्रीनिवास गोडबोले यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ती चालू केली होती, खास बालगोपालांसाठी. ओके. आणि त्यांचा हेतू असा होता, की मुलांची चौफेर चारी बाजूनी वाढ व्हायला पाहिजे. म्हणजे नुसतंच अकॅडमिक नाही, शारीरिक व्हायला पाहिजे. मानसिक. म्हणजे इन व्हॉटएव्हर वेज डिफरंट आणि तसे ते त्याप्रमाणे हे करायचे. पण मी गेले त्यावेळेला मी कॉलेजला ऑलरेडी गेलेली होते. तर त्यामुळे मला ते थोडीशी वेगळी कामं पण द्यायचे. म्हणजे त्यावेळेला ते महिन्याचा ₹1 वर्गणी असायची तिकडे आणि मी पण ऐकते. म्हणजे द्यायलाच पाहिजे असं नाही. तर तर त्या सगळ्याचा हिशोब ठेवायचा आणि मग जेव्हा त्यांचा वार्षिक सोहळा. सर्वसाधारण सभा व्हायची, वार्षिक सर्वसाधारण सभा, तेव्हा त्याचा अहवाल मला त्यांनी द्यायला सांगितला. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट म्हणजे 2 तऱ्हेने मला त्याचा हे झाला. एक म्हणजे भगवद्गीता ही मला त्याच्या ओळख योग्य वयात करून दिली गेली. हे मला खूप त्याचं बरं वाटतं. आणि दुसरं म्हणजे हे आपण हे जे पैसे गोळा करतो ते कोणाचे नाहीयेत. ते जनता जनार्दनाचे पैसे आहेत आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर खूप जास्त आहे. त्याचा पै आणि पैचा हिशोब आपण कसा द्यायचा हे सगळं त्या वयात ठसलं. राइट. आणि नंतर मी अगदी ध्यानी-मनी नसताना 10-12 दिवसात ठरून लग्न झालं. म्हणजे खूप बघत होतो असंही नाही आणि कोणीतरी सजेस्ट केलं वी गो वेंट देअर आणि झालं. आणि अशोक तेव्हा त्यांना अमेरिकेला यायला ग्रीन कार्ड मिळालेलं होतं आणि त्यांची एंट्रीची जी डेट असेल ती जवळ आली होती. त्यामुळे लग्न झाल्यावर 15 दिवसात ते इकडे आले आणि मी परत बडोद्याला गेले. मी तेव्हा डिप्लोमा इन डायटेटिक्स हा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा करत होते. ओके. कुठलं वर्ष होतं हा? विच इयर? 1970 हां. आणि मग काही महिन्यांनी मग मी इकडे आले. ओके. तर इथे आल्यावरही काही परिस्थिती फार वेगळी नव्हती. म्हणजे एकतर ह्यांच्या ओळखीच्या मित्रांच्यात पैकी एकाही पुरुषाचं लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे पहिलं 1-1.5 वर्ष मला बोलायला असं कोणी नसायचंच. यू नो आणि त्यांचं एक नाही पण दॅट वॉज अ बिग चेंज ऑल्सो फॉर यू. म्हणजे तुम्ही बडोद्यातून तुम्ही म्हणाला 2 मैलाच्या स्क्वेअर एरियामध्ये तुम्ही वाढला. राईट. टू कम हिअर म्हणजे युअर पेरेंट्स वर ओके विथ इट? लाईक म्हणजे त्यांना माहीतच असेल की अशोक इथे येणार आहेत म्हणजे. सो यू वर ओके विथ इट ऑल्सो? हां, म्हणजे बडोद्यातली त्याच्या आधी एकच मुलगी असं लग्न होऊन अमेरिकेला गेली होती. आय डिडंट थिंक एनिथिंग अबाउट इट. म्हणजे काही त्याचं विशेष किंवा तिचा अरे वाह! असं काहीच नव्हतं. आणि जेव्हा म्हणाले अमेरिकेला जाणार आहेत, ठीक आहे. असं म्हणजे फार काही नाही त्याचं वन वे ऑर अदर.
आणि दुसरं म्हणजे तेव्हा सगळी जण ऑर ऍटलीस्ट 99% लोक परत जाण्याच्या हेतूने आलेली होती. बरोबर. त्यामुळे तो एक मोठा इश्यू नव्हता. त्यामुळे माझे आई वडील पण लगेच तयार झाले. पुन्हा स्थळ अगदी लांबच्या नात्यातलं, ओळखीचे, माहितीतले असं होतं. त्यामुळे तो काही प्रश्न नव्हता. आणि मग इकडे आम्ही आलो. पहिल्या वर्षी तर गाडी सुद्धा नव्हती. म्हणजे खूप काहीतरी करायचं. मग मी खूप हट्ट केला. मग ते मला म्हणाले, ऑफकोर्स त्यामुळे मी पहिल्यापासून इंडिपेंडेंट झाले, जे आधी कधी केलेलं नव्हतं. बडोद्यात असताना. पण करता का? काय करतो? हट्ट पण करता का म्हटलं? हो, म्हणजे किती कंटाळा यायचा घरी. आणि तुम्ही न्यूजर्सीला आला होता का इकडे? न्यूजर्सीत आणि थ्रू आउट न्यूजर्सीत प्रॉब्ली आय एम द ओनली पर्सन एका स्टेटला चिकटून राहिलेली. किती वर्ष, म्हणजे आज 52 वर्ष. किती वर्ष झाले? 52. 70 बघ ना, 70ला आलो आम्ही इकडे. हा, 70ला आला. बापरे. या 22. वाव. या आता दिस इज 2022. हो ना. 52. ओके बोला. तर त्यामुळे मग तिथे मी अक्रॉस आमच्या अपार्टमेंटच्या समोर एक ग्रोसरी स्टोअर होतं, ॲक्मेचं. तिथे जाऊन मी चौकशी केली. तर म्हणाले आमच्या मीट रॅपिंग डिपार्टमेंटमध्ये आहे जॉब. मध्ये तो केला. त्याचा मला असा उपयोग झाला की भारतात असताना अंडही न खाल्लेलं, प्रॉबब्ली पाहिलेलं अशी मला खूप झालं ना, म्हणजे ह्या सगळ्याशी, नॉनव्हेजशी सगळं. तो एक खूप म्हणजे प्लस हे झाला मला. आणि हळूहळू मग मी हे केलं, HR ब्लॉकमध्ये त्यांचा कोर्स केला. टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम केलं. आधी 1 वर्ष क्राफ्ट फूड्समध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम केलं, कारण माझं फूड्स अँड न्यूट्रिशन होतं म्हणून. प्रॉबब्ली खूप संबंध होता त्याचा अशी असं नाही. आणि लॅब टेक म्हणजे त्यांच्या बॅचेस तयार व्हायच्या, मेयोनेज आणि हे सगळं. तर आम्हाला तिथे छोट्याशा लॅबमध्ये बसून दरवेळेला ती बॅच होईल तेव्हा त्याचं टायट्रेशन करून pH आणि सगळी हे त्यांना सबमिट करायला लागायचं. त्यामुळे पुन्हा माझा मुद्दा असा आहे की मी एकटीच होते असं तिथे, म्हणजे असं खूप मैत्रिणी आहे, खूप कोणीतरी कलिग्ज आहेत असं काही नव्हतं. ठीक आहे. तर ते झालं. मग मुलं झाली. मग मुलं लहान असताना मी ते HR ब्लॉक केलं, कारण की मग पार्ट टाइम 4-4 तास सुद्धा जाऊन करता यायचं. बरोबर. मुलं मोठी झाल्यावर 1-2-3 वर्षाची धाकटा झाल्यावर मग मी रटगर्समध्ये पार्ट टाइम कॉलेज जॉईन केलं आणि न्यूट्रिशन मध्ये मास्टर्स केलं. अरे वा. आणि मग व्हाईल चालू असतानाच परत जनरल हॉस्पिटलमध्ये मी असिस्टंट डायटिशियन म्हणून लागले. आणि मला डिग्री संपल्यावर त्यांनी मी डायटिशियन म्हणून काम सुरू केलं. मीनवाईल अशोक इकडे आले. त्यांना पुढे शिकायची इच्छा असून शिकता आलं नाही, कारण की लग्न करून आईने पाठवलं होतं. कुठेही जाऊन शिकायला अशी मुभा नाही, अशी काही सवय झाली नाही, कारण ही हॅड टू सपोर्ट मी ऑल अलॉंग. एनिवे, सो देन ही डिसाइडेड टू गो फॉर अ ओन बिझनेस. आम्ही स्वतःचं छोटंसं ड्रग स्टोअर, फार्मसी दोघांनी मिळून ऑपरेट केली. आणि ऑफकोर्स ही वॉज अ फार्मासिस्ट, आणि त्यामुळे उरलेली सगळी कामं म्हणजे बुक किपिंग, कॅश फ्लो, पेरोल, असं अगदी भातुकली सारखं छोटंच होतं सगळं. एकच छोटंसं दुकान आणि त्याचं, पण ते सगळं मी सांभाळलं. आणि दुसरं म्हणजे 7 दिवस, सुरुवातीला 1.5 वर्ष तरी त्यांनी 7 दिवस काम केलं, बिकॉज कुडंट अफोर्ड अ फार्मसिस्ट राईट अवे असं. तर त्यावेळेला अगदी दोन्ही गाड्यांमध्ये गॅस भरण्यापासून एअरपोर्ट वरून कोणाला आणायचं, सोडायचं, बाकीचं सगळी कामं मी करतच होते एनिवे एकीकडे. आणि मीनव्हाईल म्हणजे हे सगळं असताना कार्यक्रम सगळे अटेंड करतच होतो आम्ही. त्या कार्यक्रमात बघ ना, म्हणजे त्यावेळेला पूर्वी फोन वगैरे नव्हते ना. भारतात कोणाच्याकडे फोनच नसायचे. म्हणजे फोन कोणाशी करायचा, बोलायचा, तर आधी तारीख ठरवायची, वेळ ठरवायची, आणि ती कशी पत्राने. आणि मग फोन करायचे. 30 मिनिटाचा कॉल मिनिमम असायचा. त्याचा $12 चार्ज असायचा. आणि त्यावेळेची अॅन्युअल इन्कम सुद्धा 12,000च्या आसपास होती. बापरे. पण म्हणजे तरी सुद्धा त्याच्यात काही कमीपणा किंवा त्रास झाला असं नाही, कारण दॅट इज ऑल वी न्यू ना.
माझ्या शेजारची बाई व्हॉट्सअपवर उठून तासभर भारतातल्या कोणाशी तरी बोलायची आणि मला फक्त 3 मिनिटाला, असं काहीच नव्हतं ना. दॅट्स ऑल आय न्यू. नवीन देशाची नवलाई होती. हे होतं काय, लग्न नवीन नवी नवलाईचे दिवस होते. आणि तरी पण म्हणजे त्यामुळे कुठेही कमीपणा किंवा त्रास नसून सुद्धा होमसिकनेसमुळे मी सुरुवातीला खूप रडायचे. मग मुलं वगैरे झाल्यावर सगळ्या गोष्टी बदलल्या. तर तर मग त्या मधल्या काळात ऑल अलोंग आम्ही कार्यक्रमांना जात होतो. ओके. आणि आधी न्यूयॉर्कला आणि मग इकडे न्यूजर्सी तसं. आणि मला नेहमी जाणवायचं की ही किती मंडळी किती निस्वार्थीपणे, किती डेडिकेशननी काम करतात. त्याच्यात त्यांचा तसा फायदा काहीच नसतो. बरोबर. आणि म्हणून मी पण हे मराठी विश्व जॉईन करायचं ठरवलं. तर मला जगदीश वासुदेव, जगदीशने विचारलं, "मीना तुला यायचंय का? आम्ही पण बोर्डावर जातोय," असं. आणि आय वॉज जस्ट रेडी ॲट दॅट टाईम. म्हणजे मला असं वाटायचं की म्हणजे त्यावेळेला आमच्या वेळेला पहिल्या आम्ही 5 जण एकत्र गेलो. पहिल्यांदा इलेक्शन झाली तेव्हा पण मी तेच म्हटलं की मी इतके दिवस जर इतके छान कार्यक्रम एन्जॉय केले, तर लेट मी बी ऑन द अदर साइड ऑफ द टेबल. आणि माझ्याकडून काय इतक्या लोकांनी जी समाजसेवा केली, आपल्याकडून थोड्याफार प्रमाणात जेवढं समाज ऋण फेडता येईल तेवढं करण्यासाठी मला पण जॉईन व्हायचंय. आणि मग मी अर्थातच शैलाला विचारलं. शैला माझी लहानपणापासूनची बडोद्याची मैत्रीण. आणि शैला, मी, मीना देशपांडे, जगदीश आणि शिरीष गुप्ते अशी 5 जण आम्ही तेव्हा एकदम मराठी विश्वात शिरलो. ओके, ओके. राईट. आणि तिकडे आम्ही आलो तेव्हा पहिल्यांदा कमिटीवर असं झालं. म्हणजे आपल्या सगळ्यांना हिस्ट्री माहितीच आहे. 78 पासून पहिले 12-13 वर्ष ठराविक लोकच होती. ही लोक त्यांना जॉईन झाली. कारखानीस, कागदे, पडते, संजय दलाल, शेवडे. आणि त्यांनी बरेच चेंजेस पण केले. बायलॉज आणले. मराठी विश्वाला आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून वार्षिक वर्गणी चालू केली. आजीव सभासदत्व चालू केलं. वृत्त चालू केलं. हे सगळं त्यांनी केलं होतं. आणि मग आता पण ही सगळी जण, मला वाटतं एक आनंद शेवड्यांचा अपवाद वगळला तर सगळे नवरा बायको असे कमिटीवर असायचे. ओके. पहिल्यांदा असे सुट्टे आलो. आणि मग आमच्या बरोबर अर्थात आमचे स्पाउसेस आलेच ना. म्हणजे कार्यक्रम असले की हक्कानी काम करणारे आलेच. आणि तेव्हापासून ऍक्च्युअली आम्हाला वर्ग हा शब्द रूढ झाला. की कॉफी करायला, हे करायला, प्रत्येक गोष्टीला मदत करायला. तर म्हणजे आता पहा कसं झालं की मला कॉर्पोरेटचा कुठे गंधही नाही. कॉर्पोरेट नाही, साध्या रेग्युलर जॉबचा, कलिग्सची असे संबंध असं काही मिळालेलंच नाही. त्यामुळे मला ना मराठी विश्वात आल्यावर खूप मजा वाटायची, खूप मजा वाटायची. की असं वाटायचं म्हणजे तोपर्यंत 10-12 वर्ष जास्तच झाली होती अमेरिकेत येऊन खूप. पण कारण 93 साली मी मराठी विश्वात आले. तर असं आपले सोशल गॅदरिंग, वीकेंडला भेटायचं, जेवण खाण, गप्पा टप्पा. पण त्याच्यातनं तुम्हाला माणूस कधी कळत नाही. आणि एकत्र काम केलं की तेवढी छान ओळख होते सगळ्यांची. त्यांची स्वभाव वैशिष्ट्य कळतात, त्यांच्यातले गुण कळतात. आणि ही सगळी जण प्रत्येकात वेगवेगळे गुण असतात आणि ते सगळे जण एका गोलकडे जेव्हा काम करतात ना, तेव्हा ती मजाच काय वेगळी असते काम करण्याची. आमच्या वेळेला बघितलं तर ही सगळी जण खूप केपेबल होती. म्हणजे शैलाला मी काही आज ओळखत नाही. तिला कुठला अशक्य किंवा जमणार नाही हा शब्द तिच्या शब्दकोशातच नाहीये. त्यामुळे जे पडेल तिच्या अंगावर ते, म्हणजे तिने विश्ववृत्ताचं काम आहे, काय अनुभव आहे, काही प्रश्न नाही. तिने घेणार अंगावर केलं आणि व्यवस्थित पार पाडलं असं. मीना देशपांडे नी पहिल्यापासून फूडची जबाबदारी खूप व्यवस्थित सांभाळली. यूनिव्हर्सिटीची अन्नपूर्णा आहे सगळ्यांना ती. पुन्हा तिचा उजवा हात. शिरीष गुप्तेंना त्यांचं मला खूप हे जाणवलं, म्हणजे की कार्यक्रमाची योजना कशी करायची. म्हणजे आम्ही ह्याच्यात आलो कमिटीवर आणि 94च्या समरमध्येच मराठी विश्वानी पहिल्यांदा एकांकिका स्पर्धा केली. त्यावेळेला त्यांची काम करण्याची पद्धत, म्हणजे मला हे सगळं खूप नवीन होतं आणि मला त्या सगळं खूप आवडायचं जवळून बघायला.
की कसं प्लॅन करतायत, कसं हे करतायत. तर त्यावेळेला सुलभा देशपांडे प्रमुख पाहुण्या होत्या आणि मला मास्टर ऑफ सेरेमनी केलं होतं त्या एकांकिका स्पर्धेत. आणि नंतर मग 95 साली नंदा पडते तेव्हा प्रेसिडेंट होते, आम्ही आलो तेव्हा. आणि मला वाटतं भालचंद्र मोघे व्हाईस प्रेसिडेंट होते. 1 वर्ष झाल्यावर ते गेले आणि पुढच्या वर्षी मला व्हाईस प्रेसिडेंट म्हणून केलं. मला वाटलं हा ठीक आहे, आपल्याला काय कुठला पोर्टफोलिओ नाही म्हणून व्हाईस प्रेसिडेंट केलं. त्याच्यानंतर मग फॉलोइंग इयर नंदा बाहेर पडले आणि मला प्रेसिडेंट केलं. सो ती 2 वर्ष पण मला ना खूप सगळ्यांनी सहाय्य खूप केलं. सगळ्या बायकांना खूप जो हे होता की नाही आपल्याला आता वुमन प्रेसिडेंट पाहिजे वगैरे. मीना तू उभी राहा, आम्ही तुला सगळी मदत करू, असा अगदी त्यांचा हे होता. पूर्वीच्या सगळ्या लोकांनी म्हणजे कागदे कारखाने ह्यांनी शेवडे सगळ्यांनी मला खूप मदत केली. नाव चुकून राहिलं असलं तर मी आधीच त्याच्याबद्दल डिस्क्लेमर देते, क्षमा मागून घेते. पण पडत्यांनी तर मला अतिशय मार्गदर्शन केलं. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की मीना कुठलाही प्रोग्राम चालू असताना आपण एका जागी बसायचं नाही, सगळीकडे काय चाललंय तिकडे आपलं लक्ष राहिलं पाहिजे असं. बरोबर. आणि त्यामुळे आम्ही कुठलाही प्रोग्राम 4 वर्षात एका जागी बसून बघितलेला नाही. म्हणजे शैलानी आणि मी दोघींनी ड्राईव्ह करून न्यूयॉर्कमध्ये, पेन्सिल्व्हेनियात काही विशेष इंडियाचा किंवा असे प्रोग्राम असले तर तिकडे जाऊन बघितलेले आहेत. त्याचाही त्यावेळेला सगळ्यांना गंमत वाटायची, कारण मला वाटतं प्रॉबब्ली बायका एवढं ड्राईव्ह पण करायच्या नाहीत और व्हॉट एव्हर. सो ते सांगितलं. नंतर त्यांनी सांगितलं आता वृत्तपत्र जर आपल्याकडे अप्रुव्हलला आलं तर ते असं वाचायचं की त्याच्यात एक तरी चूक सापडायलाच पाहिजे. म्हणजे ते इतकं व्यवस्थित काम कसं करायचं, त्याच्यात चूक न राहण्याची आपण किती दक्षता घ्यायची हे सगळं. त्याच्यावरून मी तुला एक गंमत म्हणून सांगते अनघा, की त्यावेळची कामं वेगळी कशी होती. तर वृत्तपत्रात कार्यक्रमाची माहिती, तारीख, वार, कार्यक्रमाचं स्थळ, वेळ असं सगळं दिलं की तिथे काय GPS वगैरे नव्हतं ना, मग डायरेक्शन द्यायच्या की पार्कवे नॉर्थहून असायचं, पार्कवे साऊथ अँड सो ऑन. तर आम्ही ऍक्च्युअली ते पत्रकात टाकण्याच्या आधी ते तयार केलेलं प्रत्येकात छापायच्या आधी घेऊन गाडीत बसून त्या रूटनी यायचो. म्हणजे तुम्ही लोकांना चुकीची डायरेक्शन किती हे वेडेपणा होईल ना असं काही केलं तर. असे सगळे ते दिवस खूप छान जात होते, मजेत जात होते. आणि मला म्हणशील तर आणि ह्या सगळ्यांच्या नंतर सांगितल्याबद्दल मला एक आणखी सांगायचंय ते म्हणजे मानवतेचं भव्य दर्शन मला जर कोणात झालं असेल तर चेंबूरकरांबद्दल. चेंबूरकरांच्या त्यांच्यामध्ये मराठी विश्व कम्युनिटी सेंटरसाठी किती काम केलं हे सगळ्यांना माहितीच आहे. डोनेशन्स खूप दिलेली आहेत. त्यांची सिन्सिअरिटी इतकी की एकदा मला आठवत आहे की ते वीकेंडला बॉस्टनला गेले होते मुलाकडे आणि हॉलची किल्ली त्यांच्याकडे होती आणि आमचे व्हेंडर कुठला हॉल तेही माझ्या आता नीट लक्षात नाही, पण व्हेंडरचं खूप आग्रहाचं हे होतं की मला दुसऱ्या दिवशी त्याचा राहिलेला आयटम हवाच आहे म्हणून दुसरी कुठेतरी वापरायला. व्हेंडर म्हणण्यापेक्षा तिथे कोण सजावटीसाठी आलं असेल किंवा काय असं कोणीतरी. सो चेंबूरकर आपला बॉस्टनचा स्टे अर्धवट थांबवून इकडे आले, निघून आले त्याच्यासाठी. आणि ऍक्च्युअली आमच्या वेळेला प्रेसिडेंटसाठी पण निवडणूक झाली. ही वॉज माय अपोनंट. पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं, मीना, संस्था ही कुठल्याही माणसापेक्षा मोठी असते आणि वी आर टुगेदर, आय एम विथ यू, आणि आपण सगळ्यांनी मिळून ही संस्था पुढे न्यायची आहे. मला अजूनही तो प्रसंग आठवला की असं डोळे खरंच हे मन भरून येतं अगदी असे. आणि असेच खूप त्याच्या पुढे जॉईन झालेले निलिमा कुलकर्णी, प्रकाश लोथे, नंतर म्हणजे सगळे खूप छान छान मित्रमैत्रिणी मिळाल्या. खूप आयुष्यात हे असे सगळे अनुभव छान मिळाले. आणि मला माहितीये तुम्हाला विचारणार आहेस पुढे की मराठी विश्वानी मला काय दिलं.
ह्याच्या लिस्ट पेक्षा मराठी विश्वाला मी काय केलं ह्याच्या लिस्ट पेक्षा मराठी विश्वाने मला काय दिलं ही यादी माझी खूप मोठी आहे, खूपच मोठी आहे. आणि आई दुसरा मला हे झाला म्हणजे माझी आई मी त्याच सुमारास इकडे आली, अमेरिकेत राहायला आली. आणि मला असं वाटतं की शी वॉज द फर्स्ट मदर ऍक्च्युअली स्टेईंग इन न्यू जर्सी, मराठी कम्युनिटीची. ओके. आणि तिला पण हे सगळं खूप आवडलं. माझी आई जॉईंट फॅमिलीतली आणि मोठी सून नसल्यामुळे बडोद्यातल्या साध्या बागेत सुद्धा गेलेली नाही कुठल्या, इतकी घरात होती. तर तिला हे सगळं खूप एन्जॉय केलं. तिने कार्यक्रमच नुसते नाही तर घरात एकटं राहायला नको म्हणून ती माझ्याबरोबर सगळ्या मीटिंगला पण यायची, मराठी विश्ववृत्त मेलिंगला यायची. बापरे. आणि तिला तिची ना आम्ही काय दोघं तिच्या बरोबर कधीच बसू शकलो नाही ऑडिटोरियम मध्ये, त्यामुळे तिला एकटीला सगळं हे करायचं सवय झाली. तिला तिची आयडेंटिटी मिळाली, तिला मैत्रिणी मिळाल्या आणि तिचा पण खूप छान इकडे अनुभव आला, तिला पण खूप छान हे झालं. आणि सो मराठी विश्वाची 4 वर्ष मी खूप एन्जॉय केलं. ती 4 वर्ष म्हणजे आय वॉज प्रॅक्टिकली लिव्हिंग ब्रीदिंग मराठी विश्व. आणि दॅट्स बेसिकली इट. मला तुला म्हणजे थेट लहानपणापासून मी तुला इथपर्यंत आणून सोडलं. आणि फ्रॉम मराठी विश्व इन 97. ते म्हणतात वन्स अ मदर ऑलवेज अ मदर. त्याप्रमाणे मराठी विश्वापासून तसं म्हणजे कार्यकारिणीतून बोर्डातून बाहेर पडलं तरी असं कधीच बाहेर पडणं शक्यच नाहीये. मन तिथेच आहे. तिथेच गुंतले. मराठी विश्वाचे हितचिंतक आणि सपोर्टर्स आहोत आणि असणारच. आणि तुम्ही म्हणत होता तुमच्याकडे बोलायला काही नाहीये. किती छान एक्सप्लेन केलं तुम्ही सगळं, किती सुंदर बोललात. आणि खरंच जे तुम्ही अनुभवलं, you know, I'm also going through that same phase right now, going through those same emotions also right now. So बरं वाटतं हे सगळं करायला. काय काय गोष्टी कोणाला खरंच काय माहित नसतात की तुम्ही काय करताय. There's a lot of activities, म्हणजे जे समोर तुम्ही बघता आपण जे करतो इट इज 10%, पण 90% तुम्ही मागे किती धडपड करता त्या सेम गोष्टीसाठी ते लोकांना कधी कधी माहित नसतं. पण असं नाहीये की ते कठीण आहे किंवा ते कोण बघत नाहीये. त्याला तुम्ही स्वतः बघताय की तुम्ही यू आर अंडरगोइंग इट, इट इज चेंजिंग यू. And that is what you are learning, basically. That is taking you to a very different position, basically. तर खूप छान एक्सप्लेन केलं तुम्ही. आणि तुमच्या ओळखी पण खूप झाल्या त्याच्यात सगळ्या झाल्या. हो ना. आणखीन सुद्धा दुसरा एक मुद्दा मी विसरले त्या क्षणाला, की खूप सगळ्या कलाकारांशी 1 to 1 संबंध आले, जे भारतात कधीच शक्य नसतं. बरोबर. दिलीप प्रभावळकर, श्रीराम लागू, स्मिता तळवलकर, हे सगळे घरी येऊन आमच्या घरी कार्यक्रम झालेला आहे लागूंचा. काय एक मंतरलेले दिवस होते ते अक्षरशः. व्हेरी नाईस. छान बोलला. आणि आता तुमचे पोरं पण कोणाला इंटरेस्ट आहे, येतात मराठी विश्वाच्या प्रोग्रामला. आय थिंक तुम्ही तुमच्या 2 नातींला घेऊन आला होता जेव्हा आपण ऑगस्ट मध्ये कुठला प्रोग्राम केला होता आपण, मंगळागौरीच्या खेळांचा. च्या वेळी तुम्ही घेऊन आला होता. माय गॉड, युअर मेमरी आहे ना गा, हॅट्स ऑफ. मला ते आठवतं बिकॉज तुम्ही त्या दोघींना घेऊन बसला होता. त्या छान तयार होऊन नटून आल्या होत्या दोघी जणी. खूप चांगला प्रोग्राम ही झालेला होता आणि आपण सगळ्यांनी खूप धमाल केली होती त्या दिवशी. इट वॉज ग्रेट. आय रिमेंबर. आय विश वी कॅन डू दॅट अगेन दिस इयर. लेट्स सी काय होतंय. राईट. पण तुम्हाला तर आता खूप एक्सपिरियन्स वेगळा आलाय. बाकीच्यांनाही मी ज्यांच्याशीही बोलले, आय थिंक कॉमन थीम इज everybody did something that they didn't think it was possible for them to do, or not even possible for themselves, like they surprised themselves, I should say that, की स्वतःलाच त्यांना मराठी विश्वाहून बाहेर पडताना असं वाटलं की अरे आपण हे करू शकलो. तुम्ही बाकीच्यांना जे आज प्रोग्राम बघताय त्यांना तुम्ही काय सांगाल, म्हणजे मराठी विश्वाचा तुमचा एक्सपिरियन्स आणि मे बी वाय जॉईन द बोर्ड, काय सांगाल तुम्ही?
हो, म्हणजे मराठी विश्व ही एक खरं इतकी म्हणजे कुठल्याही स्टेटमध्ये तुम्ही असला तरी हे तुम्ही ते कार्यक्रम एन्जॉय करू शकताच. पण मराठी विश्व आज इतकं छान म्हणजे तुला सांगायचं ना अनघा, तर 90s मध्ये जेव्हा आम्ही बोर्डावर होतो, तेव्हा कुठेतरी बॅक ऑफ अवर माइंड खूप जणांच्या असं असायचं, की आपल्यानंतर हे मंडळ कोण चालवणार आहेत? यू नो? कारण की तू आता माझ्या मुलांचा प्रश्न विचारलास. माझी मुलं दोघंही न्यूजर्सीत आहेत. दोघांचे स्पाउसेस व्हाईट अमेरिकन आहेत. आणि मी स्वतः चिन्मय मिशन मध्ये सुद्धा ऍट वन टाइम खूप इन्व्हॉल्ड होते. पण त्यावेळेला जी मुलांचे क्लासेस होते त्याला माझी मुलं मोठी झालेली होती, ती कधी आली नाहीत. आणि नॉट टू ब्लेम एनीबडी ऑर कुठली सर्कमस्टन्सेस, पण मी त्यांच्यात एवढं हे इन्स्टिल करू शकले नाही की ते मराठी विश्वाच्या प्रोग्राम्स वगैरे येत आहेत, नाही. पण ज्यांना इंटरेस्ट, पण Y2K झालं आणि त्याच्यानंतर केवढं चित्र बदललं, किती लोक आली आणि आता मराठी विश्व कुठून कुठे गेलंय. म्हणजे सो प्राऊड की मी आता तुझ्या समोर असं मोजायचं म्हटलं ना, तर मला सगळे सांगता सुद्धा त्याच्या शाखा येणार नाही. वडाच्या झाडासारखं पसरलंय ते मराठी विश्व, सख्या, विश्वांकुर, MVT, क्लब 55, म्हणजे आणि केवढ्या यांनी चालवत आहेत, सगळं व्यवस्थित हे चालवत आहेत. सो मी असं म्हणेन की तुम्ही स्वतःला ह्या ह्याच्यात इन्व्हॉल्व केलं स्वतःला, म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी आपले वेळ आणि हे खर्च केला, तर त्याच्यातून यू विल गेट अ लॉट मोर बॅक. जे काही त्याच्यासाठी करतो त्या अपेक्षेने आपण जातच नाही कुठची गोष्ट करताना. म्हणजे त्याच्यातून मला स्पेशली दान मला म्हणायचंय, पण दुसऱ्यासाठी काहीतरी करताना काहीतरी त्याच्यातून आपल्याला मिळावं म्हणून आपण करतच नाही. पण हे दुसऱ्यासाठी होतच नाही, हे तुमचाच किती त्याच्यात हे होतं, आनंद मिळतो आणि फायदा होतो खरंच. सो तर ज्यांना कोणाला थोडीशी शंका असेल त्यांनी जरूर जावं आणि टेस्ट द वॉटर, आय वुड से. राईट. हाऊ इज युअर मदर डुईंग नाउ? आई खूप छान आहे. आता गेली 8-10 वर्ष ह्याच्यात राहतीये, नर्सिंग होम मध्ये आहे. पण आनंदी असते अतिशय, विसरते हल्ली थोडंफार. आणि मला शिकवलेली, हल्ली शिकवलेली, लहानपणी नाही गोष्ट, म्हणजे की हा वयाचा दोष आहे. आता मी पण विसरते बघा, अधूनमधून माझ्या नोट्सकडे बघतीये, कारण की त्यावेळेला मी 5-6 जी काय लोक होती त्यांच्यासमोर उभी राहून बोलले, पण आज मला जाणवतंय की आहे, विसरायला होतंय. तर ती मला आईला काही आईशी बोलायला लागलं की मला म्हणते हा वयाचा दोष आहे. आई, मी तुला कधी म्हटलं हा तुझा दोष आहे म्हणून? हा आमचा रोजचा जोक आहे, कारण ती काय बोलली ते विसरलेली असते. सो तसं चाललंय. पण ओव्हरऑल शी इज डुईंग व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू. नाही, आपण पण मलाही त्यांना एकदा भेटायचं आहे, आपण बोलू. मागेही म्हणालीस, पण तेव्हापासून कोविडच चाललाय. होता नाही, आपण काहीतरी करू. मलाही त्याच्याबद्दल खूप असं वाटतं. यू हॅव अ व्हेरी ब्युटिफुल मदर ऑल्सो. थँक्यू. येस. हे पण आहे. पण तुम्ही तसं सांगत होता, आय मीन व्हॉट अ चेंज फॉर हर ऑल्सो, राईट? म्हणजे बडोद्यातून ते इकडे आणि नर्सिंग होम मध्ये एकट्या, नॉट एकट्या, पण तुम्ही ती सगळी स्टोरी मागच्या वेळी आपल्याला सांगितली होती आपल्या मुलाखतीत, की तुमच्या सासूबाई आणि तुमच्या आई एकत्र नर्सिंग होम मध्ये गेल्या आणि कशा दोघी मिळून राहिल्या. मला ते खूप, ती स्टोरी इतकी आवडते ऐकायला. आणि त्या तिथेच मिळून राहिल्या असं नाही, माझ्या सासूबाई त्यांच्या आयुष्यातली शेवटची 5-6 वर्ष इकडे आल्या. आम्हाला तिघांना अति समाधान आहे. म्हणजे आम्हाला दोघांना तर खरंच, पण आईलाही खरं, कारण आपल्या इंडियन कल्चर प्रमाणे तिला असं वाटायचं मी इथे राहते आणि हिच्या सासूबाई तिकडे एकट्या आहेत, म्हणजे मुलगा, एकुलता एकच मुलगा असल्यामुळे त्या तिथे आहेत असं. पण आईच्यामुळे ऍक्च्युली आम्हाला त्यांचं इथे राहणं खूप सोयीचं झालं, कारण त्यांना अल्झायमर्स होता आणि घरात 1 मिनिटही एकटं ठेवण्याची सोय नव्हती. पण आई इथे होती म्हणून ते सगळं शक्य झालं. आणि आईचं तू म्हणालीस तसं, तर ह्या गोष्टीचं मला खूप समाधान आहे. म्हणजे मी जसं म्हटलं, छोट्या छोट्या गोष्टीतलं समाधान मला आयुष्यात, तसं हे खूप एक समाधानाची गोष्ट आम्हाला दोघांनाही होती. आणि आईच्या बाबतीत तर खूपच चेंज. म्हणजे पहिले 17-18 वर्ष कोकणातले सगळे दिवस, चपला माहिती नाही, इलेक्ट्रिसिटी, रनिंग वॉटर काही माहिती नाही, आणि नंतर आता अमेरिकन सिटीजन होऊन इकडे व्यवस्थित राहते, अतिशय अडॅप्टेबल आहे. तिने तिचे मेमोयर्स लिहिलेत. इफ यू अलाव मी फक्त तिचं पुस्तक दाखवू शकते. दाखवा. तिने मराठीत, दिसते का? वरती करा जरा. येस.
हा मराठीत ते पुस्तक लिहिलं आणि मग आम्ही त्याचं आता आर्चवे पब्लिशिंग कडून हे करून घेतलंय, इंग्लिशमध्ये मुद्दाम करून घेतलंय. ओके ते कोणाला इथल्या पुढच्या जनरेशनला की बाबा 100 वर्षापूर्वी भारतातलं हे कसं असेल, खेड्यात कसं वातावरण होतं, कसे राहत होते असं. आणि खूप जणींनी, माझ्या मैत्रिणींनी वगैरे सुद्धा वाचून, खूपच जणींनी की हो आम्हाला ते दिवस आठवले, किंवा आम्हाला कोकण माहिती नव्हतं तरी कळलं कसं तिथे होतं, असं झालेलं आहे. आणि आय थिंक दॅट इज अ व्हेरी बिग अचिव्हमेंट फॉर हर, कमिंग फ्रॉम व्हेअर शी केम, यु नो. तुम्ही आय थिंक मदर्स डेच्या वेळी त्यांच्याबद्दल बोलला होता. राईट, यू गेव मी दॅट चान्स. तुझ्या सगळ्या आयडियाज वंडरफुल असतात ना का, अमेझिंग खरंच. नाही थँक्यू. आणि आय नो, मी म्हणजे त्यांची स्टोरी ऐकते, मला खरंच असं खूप कौतुक वाटतं त्यांचं. लाईक यू सेड, व्हेरी अडॅप्टेबल. आय नो वी आर नॉट टॉकिंग अबाउट युअर मदर, तुमचा इंटरव्ह्यू आहे, पण यु नो लाईक सच अ नाईस स्टोरी. आय मीन इफ यू थिंक अबाउट इट, कुठून आल्या, बडोद्याला गेल्या, बडोद्यावरून कधी त्यांना वाटलंही नसेल की हो ना अमेरिकेत जाऊ, आपल्या मुलीबरोबर राहू, आणि कुठल्या कुठे म्हणजे आता आयुष्य तुम्हाला घेऊन जातं. इट्स व्हेरी नाईस स्टोरी, खूप सुंदर स्टोरी आहे. आणि डेफिनेटली आय विल टेक द बुक फ्रॉम यू ऑल्सो. डेफिनेटली या. आणि आपण ह्याच्यात MV सख्यामध्ये पण टाकू. तुमच्या अजून काय इच्छा आहेत? आता आय नो तुम्ही खूप छोट्या गोष्टींमध्ये स्वतःचं समाधान मानून घेता, पण काही अपूर्ण इच्छा आहेत का? काय करायचंय तुम्हाला? खरं म्हणजे नाही, मला मी कुठे वाटलं होतं मी अमेरिकेला येईन, म्हणजे मराठी विश्वात केवळ काम करण्याच्या इच्छेने गेले होते. कुठे वाटलं होतं मी प्रेसिडेंट होईन. सो खूप काही माझ्या या नव्हत्या, आणि खूप आनंदात आहे मी, खूप समाधानात आहे. म्हणजे आता तर खरं सांगायचं तर शेवटची एवढीच इच्छा आहे की ज्ञानेश्वरांनी जसं पसायदानमध्ये म्हटलंय की व्यक्कटी सांडो आणि सत्कर्मी रती वाढो, तेवढंच आता जेवढं आयुष्य उरलंय शेवटपर्यंत तेवढंच व्हावं, एवढीच इच्छा आहे. आणि मराठी विश्वाचा अर्थात खूप भलं व्हावं. खूप छान, म्हणजे कुठे एक्सपेक्ट केलं होतं की इतक्या हाईटला, इतक्या ह्याला पोहोचेल मराठी विश्व, खूपच की. आणि आता BMM साठी मराठी विश्वाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बोलला आज, खूप बरं वाटलं, बिकॉज आपलं लाईक यू सेड, पहिलं तुम्हाला हे इंटरव्ह्यू बद्दल जरासं हे वाटत होतं की मी काही केलेलं नाहीये, पण तुम्ही खूप केलेलं आहे, तुम्हाला माहित नाहीये. पण थँक्यू फॉर टॉकिंग टू मी टुडे. अँड लाईक आय सेड, like being a part of Vishwa now, I can म्हणजे not being in the executive committee or board of directors, आता आपल्याला कळतं की कामं किती असतात. हो ना. कार्यक्रम ठेवा, दॅट इज नॉट मेन, यु नो, देर आर सो मेनी अदर थिंग्स. करेक्ट. खूप लोकांना असं वाटतं की नाही, हे लोक फक्त कार्यक्रमच करतात. यु नो, खूप चुकीचं आहे. म्हणजे खूप चुकीची समजूत आहे. हो ना, खूप चुकीची समजुती आहे. तर खूप त्याला मागे खूप गोष्टी आहे. आनंद खूप आहे या गोष्टीत करण्यात. आणि तुम्ही जसं म्हणाला की काहीतरी आपली परतफेड पाहिजे कम्युनिटीला. समाज ऋण असतं. हो ना. So this is a very good way to do it. आणि तुम्ही ते कर्तव्य चांगलंच पार पाडलंय म्हणजे. सो थँक्यू व्हेरी मच. आणि आपण आता इकडेच भेट घेऊयात. सो थँक्यू मीनाताई. आणि बोलूया आपण. आणि जस्ट हँग ऑन 1 minute, ओके? बोलू आपण परत.